कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दे धक्का दिलाय। कारण खार पोलिसांनी कामराची 7 दिवसांच्या मुदतीची मागणी फेटाळून लावली आहे। खार पोलिसांच्या समन्सनंतर कामरानं एका आठवड्याची वेळ मागितलेली होती। कुणालच्या जबाबाची हार्ड कॉपी देत कुणालच्या वकिलांकडून मुदतीची मागणी करण्यात आली। खार पोलीस आज कुणाल कामराला दुसरं समन्स बजावणार आहेत। कामराने 7 दिवसाची मुदत मागितलेली होती। जबाब नोंदवणार, मात्र त्यासाठी 7 दिवसाची मुदत हवी असं म्हटलं होतं। हार्ड कॉपी त्याच्या जबाबाची वकिलांनी दिली आणि ही मुदत मागितलेली, मात्र मुंबई पोलिसांनी आता ही मुदत मागितलेली जी मागणी होती ती फेटाळून लावलेली आहे आणि आज दुसरा समन्स कुणाल कामराला बजावलं जाईल। आता या संदर्भात पुन्हा कामरा किंवा त्याच्या वकिलांकडून काय नेमकी भूमिका घेतली जाते हे पाहावं लागेल। एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात गायलेलं गाणं, त्याच्यावरून निर्माण झालेला सगळा हा वाद आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, आता ही 7 दिवसांची जी मुदत आहे ती फेटाळली गेलेली आहे। दुसरं समन्स आज कामराला बजावलं जात आहे। काय नेमकं या सगळ्या संदर्भात पुढे घडू शकतं? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर खार पोलीस स्थानकाच्या माध्यमातून कुणाल कामरा याला समन्स आहे ते बजावण्यात आलेलं होतं। कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य केलेलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात, जे काही गाणं बनवलेलं होतं त्याच्या विरोधात आपण पाहिलं तर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले होते। त्यालाच पाहता पोलीस स्थानकामध्ये उपस्थित राहून त्याचा जबाब नोंदवण्यासंदर्भातले आदेश आहेत ते पोलिसांनी बजावलेले होते। परंतु हेच आदेश दिल्याच्या नंतर कुणाल कामरा यांनी जवळपास 7 दिवसाचा वेळ आहे तो मागितलेला होता। त्याच्या वकिलाच्या माध्यमातून खार पोलीस स्थानकामध्ये अशा प्रकारचं जे निवेदन आहे ते देखील देण्यात आलेलं होतं, परंतु हे निवेदन आहे ते आता फेटाळलेलं आहे। त्याची अपील फेटाळण्यात आलेली असून आज पुन्हा एकदा दुसरं समन्स आहे ते कुणाल कामरा याला बजावलं जाणार आहे। त्यामुळे कुणाल कामरा पोलीस स्थानकामध्ये कधीपर्यंत येतो आणि तो जबाब कधीपर्यंत नोंदवतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु त्याने याआधी देखील आपली जी भूमिका आहे ती ठाम ठेवण्यावरती याआधी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता पोलिसांची भूमिका कशा प्रकारे असेल आणि कुणाल कामरा पोलीस स्थानकामध्ये कधीपर्यंत उपस्थित राहतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निखिल, या सगळ्या दरम्यान जे दुसरं समन्स आज बजावलं जाणार आहे त्यामध्ये नेमकं काय असू शकतं? पुन्हा एकदा त्याला काही वेळ दिला जाईल का, की या वेळेच्या आत त्याला हजर राहावं लागेल, जबाब नोंदवावा लागेल? नक्कीच, आपण पहिला समन्स बजावण्यात आलेला होता तेव्हा त्याला तात्काळ पोलीस स्थानकामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासंदर्भातले आदेश आहेत ते देण्यात आलेले होते। दुसरा समन्स देखील आज बजावण्यात येईल, त्यामध्ये देखील तात्काळ पोलीस स्थानकामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासंदर्भातले आदेश आहेत ते देखील देण्यात येतील। कारण जेवढे दिवस वाढत चाललेले आहेत तेवढे दिवस शिवसैनिकांचा जो राग आहे मनातला तो देखील वाढत चाललेला आहे आणि लवकरात लवकर कुणाल कामरा याच्यावरती कारवाई करण्यासंदर्भातले जी मागणी आहे ती शिवसैनिकांकडून केली जाते। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवू नये, निर्माण होऊ नये, यामुळे पोलिसांकडून ही घेतली जाणारी ऍक्शन आपल्याला म्हणावी लागेल आणि त्याच अनुषंगाने कुणाल कामरा याचा शोध देखील पोलीस घेतात। त्यामुळे लवकरात लवकर कुणाल कामरा यांनी उपस्थित राहण्यासंदर्भातले हे जे आदेश आहेत ते या नोटीसच्या माध्यमातून बजावण्यात येतात आणि त्याचा आज दुसरा समन्स आहे तो कुणाल कामराला बजावण्यात येईल। जी, आणि या दुसऱ्या समन्सला आता कशा पद्धतीने कामरा उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी।